क्रॉनिक अस्थमा. ती 10 वर्षाची असल्यापासून तिला हा त्रास होता. डेथ कॉज तेच आहे का? फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन मध्ये तरी असंच वाटतंय. तिचा पंप बाथरूम मध्ये सापडलाय. ओ, ज्याची भीती होती तेच झाले. म्हणजे मागच्या महिन्यात सारा इन्हेलर हॉस्टेलमध्येच विसरली होती. कॉलेजमध्ये तिला अस्थमाचा अटॅक आला. तिचे फ्रेंड माझ्या क्लिनिकमध्ये तिला वेळीच घेऊन आले म्हणून तिचा प्राण वाचला. त्यानंतर मी तिला सल्ला दिला, दोरी बांधून इन्हेलर गळ्यात लटकवायला सांगितलं होतं. बॅड लक. Why have you shifted Sarah to this hostel? You even not bothered to inform me. Listen, I got a call from this place just yesterday. Oh. That's how I came to know she's shifted here. For your kind information, तिने मलाही कळवलं नव्हतं. अच्छा. प्रियांका, तुला साराबद्दल कळलंय ना? सारा गेलीये ते कळलंय ना? सारा गेली? कुठे गेली ही आता बया सकाळी सकाळी? प्रियंका, सारा आपल्या सगळ्यांना सोडून गेली आहे कायमची. इज नो मोर. मस्करी करताय ना तुम्ही माझी? हं? प्रियंका, सागरिका म्हणते ते खरं आहे. अस्थमाचा पंप बाथरूम मध्ये राहिला आणि म्हणून हे कसं शक्य आहे? इम्पॉसिबल आहे हे. मी काल आले तेव्हा सारा नुसतं दारू घडलं.